मी सुवर्ण दुपारचे 2 वाजलेत। या बुलेटिनमध्ये आपण पावसा पाण्याच्या बातम्या सुरुवातीला बघणार आहोत। महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे। तळकोकणामध्ये गेले 3 दिवस सतत पाऊस पडतोय। या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। कणकवलीत तर या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलाय। कणकवलीतील गडनदीला पूर येऊन नदी पात्र ओसंडून वाहतय। वरवडे इथल्या गडनदी आणि जानवली या नद्या एकत्र येऊन मिळतात त्या संगमावर पुरासारखे दृश्य आपण पाहू शकतोय। पात्राच्या उंचीवरून नदीचं पाणी वाहत असून तिथला कॉजवे पाण्याखाली गेलाय। ही सगळी दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलेली आहेत। सगळीकडेच पाणी पाणी आपल्याला बघायला मिळतंय। पुराचं पाणी सगळ्या नद्यांमध्ये वाहत आहे। नद्यांना नाल्यांना पूर आलेला आहे। गुहागरमध्येही मुसळधार पाऊस कोसळतोय। सकाळपासूनच पडणाऱ्या पावसामुळे पालशेत बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं, तर साखळी त्रिशूळ या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। वाहतूक बंद झाली। गावाचा संपर्क तुटला। अनेक ठिकाणी झाडांची पडझडही झालेली आहे। बाजारपेठेत पाणी शिरलंय। पालशेत गुहागरमधली ही दृश्य आहेत। अनेक शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पालशेतला बाजारपेठेच्या परिसरातला हा जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। सगळं पाणी पुराचं बाजारपेठेत शिरलंय। काहींच्या घरांमध्ये सुद्धा गेलेलं आहे। चिपळूणमधले दृश्य बघतोय। चिपळूणपासून आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे चिपळूणमध्ये वाशिष्ठी आणि शिव या नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। सध्या मात्र ओहोटीची परिस्थिती असल्याने पाणी अजून भरलेलं नाही। शहरातील अनेक भागात नाले तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर आल्याचं देखील पाहायला मिळतंय। शहरातील मरकंडी परिसरामध्ये पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय। जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। चिपळूण नगर परिषद त्यामुळे अलर्टवर आहे। नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सगळ्या यंत्रणांना सज्ज राहा असं सांगितलेलं आहे। पावसाचा जोर वाढला तर पाणीही भरू शकतं, त्यामुळे सगळ्या यंत्रणा सतर्क आहेत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याशी सविस्तर बोलूया। स्वप्नील, गुहागर चिपळूण हा सगळा जो पट्टा आहे, काय पावसाची परिस्थिती अजून आत्ता या घडीला सुद्धा पाऊस सुरू आहे का? हो सुवर्णा, आज सकाळपासून जो पाऊस मुसळधार सुरू झालेला आहे तो पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि हा जोर जर कायम राहिला तर चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर या भागामधल्या ज्या नद्या आहेत ह्या नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता ही दाट आहे असं सांगण्यात येत आहे। सध्या चिपळूणमध्ये जर पाहिलं तर चिपळूणचा जो जुना बाजार पूल आहे या बाजार पुलाच्या ठिकाणी नाईक कंपनीच्या इथे पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। अगदीच मोठ्या प्रमाणात नाही, मात्र काही प्रमाणामध्ये या भागामध्ये पाणी आहे। त्यामुळे इथे जी शिवनदी आहे या ही शिवनदी पूर्ण क्षमतेने आहे। सध्या तरी पात्रामध्ये असलं तरी पावसाचा जोर वाढला तर शहरामध्ये या नदीचं पाणी शिरेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। गुहागरमध्ये पालशेतमध्ये जो बाजार पूल आहे या बाजार पुलाचं पाणी आजूबाजूच्या ज्या वस्ती आहेत पालशेतमधल्या मच्छीमारांच्या ह्या वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण जनजीवन इथल्या लोकांचं विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं आहे। गुहागरमधला साखळी त्रिशूळ जो भाग आहे या भागामध्ये गावात जाणाऱ्या रस्त्यावरती दरड कोसळलेली आहे। त्यामुळे गावाचा आणि शहराचा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळतंय। मात्र प्रशासनाकडून इथली जी दरड आहे रस्त्यावरती पडलेली ती काढण्याचं काम वेगाने सुरू झालेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर सकाळपासून जो पावसाचा जोर आहे हा अजूनही सुरूच आहे। असं सांगितलं जातंय की संध्याकाळी 7 वाजता भरती आहे। त्यामुळे या दरम्यान जर पावसाचा जोर कायम राहिला तर नदी पात्रातलं जे पाणी आहे, पुराचं पाणी आहे हे शहरामध्ये फिरू शकते आणि या अनुषंगाने चिपळूणचं जे प्रशासन आहे हे पूर्णपणे सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाच्या वतीने ज्या त्यांच्या टीम आहेत या टीमला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। स्वप्नील, जसं आपण सांगताय की संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर इथल्या नागरिकांनी सुद्धा थोडं सावधान राहायचं आहे। प्रशासन सतर्क आहेच, आपल्या परीने सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातीलच, मात्र नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यायची। धन्यवाद स्वप्नील माहिती दिल्याबद्दल। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। गुहागरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। शृंगारतळी बाजारपेठेत पाणी गेलंय। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे व्यावसायिक सुद्धा थोडे त्रस्त आहेत, कारण व्यावसायिकांचंही नुकसान झालंय। नागरी वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। गुहागरमधील पालशेतही
तसंच अबलोली या भागात सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे। दापोली तालुक्यातील करजगावचा संपर्क तुटलेला आहे। पुलावरून नदीचं पाणी वाहत असल्याने रस्ता पाण्याखाली गेला। सकाळपासूनच रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे। तर रत्नागिरीमध्येच दापोली मंडणगड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। दापोली शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत। तालुक्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। सिंधुदुर्गातील आंबेरी हा पूल पाण्याखाली गेलाय। पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक खोळंबली आहे, त्यामुळे 26 गावांचा संपर्क तुटलाय। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले। पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामधून 6700 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील करंजी या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। त्या पावसामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय। पारोळा तालुक्यातील तामसवाडी इथल्या बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे बोरी नदीला पूर आलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहा असं सांगण्यात आलंय। अकोल्यातील एकाच महाविद्यालयामध्ये शिकणारे 3 तरुण आणि 1 तरुणी मागील 1 ऑगस्ट पासून बेपत्ता आहेत। 1 ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला गेले, मात्र तेव्हापासून ते परतलेलेच नाहीत। दरम्यान या बेपत्ता असलेल्या चौघांबद्दल खळबळजनक माहिती समोर आली आहे। हे चौघेही विद्यार्थी सुरू असलेल्या परीक्षेत नापास झाले होते। यंदा मानव पॉलिटेक्निक कॉलेजचा निकाल अतिशय खराब लागला आहे। या निकालामध्ये कॉलेजमधून फक्त 1 विद्यार्थिनी पास झालेली होती। नापास झाल्याच्या कारणामुळे चौघे विद्यार्थी तणावात होते, अशी माहिती त्यांच्या घरच्यांनी दिलेली आहे। काहीच नाही, कॉलेजमधून त्याचं असं आलं की फेल झाले म्हणून ते 4 विद्यार्थी गेले। मग आमचा बी लाईट लागला, तर आम्ही बी मग म्हणलं 11 वाजले, आपण पाहू शोधू कुठे चला। तर म्हणून आम्ही आमच्या त्या पोलीस ठाण्यात गेलो। तिथं नाव लिहिलं, त्याला सांगितलं आम्ही असं असं। तर ते म्हणत तुमचा मुलगा येईन म्हणत, पहा म्हणत वाट तुम्ही। तर हे 3 मुलं आणि 1 मुलगी कॉलेजमधून गेली असं आम्हाला आलं। त्यांच्यासोबत आम्ही जेव्हा बोललो, त्यांनी तेव्हा हेच सांगितलं की ती इथून गेली, पण आम्ही CCTVमध्ये पाहिलं तर तेव्हा ती तिथून निघाली होती। पण ज्या कॉलेजमध्ये काय झालं, तिला काय सांगण्यात आलं याच्याबद्दल म्हणजे जे आहे बॅक राहिले का, त्या स्ट्रेसमध्ये आणि डिप्रेशनमध्ये गेलेली आहे, हे सगळं आम्हाला माहीत पडलेलं आहे। तिचा महाविद्यालयात फोन आला होता की माझी मुलगी आलेली नाही वगैरे। तर कॉलेजमधून तिला हे सांगण्यात आलं की मुलं साधारणतः 6 सव्वा 6 वाजता घरी पोहोचतात, पण 4 वाजता त्यांचा फोन आला। याचा अर्थ घरामध्येच काहीतरी कुणकुण असू शकते। आणि 1 ऑगस्टच्या 3 ते 4 दिवस आधीच जी मुलगी आहे ती सज्ञान झाली होती, म्हणजे वयाचे 18 वर्ष तिने पूर्ण केले होते। त्यामुळे असं कॉलेजचा याच्याशी जास्त असा काही संबंध सांगता येणार नाही। 1 विद्यार्थी आणि 3 विद्यार्थी असे चौघे कॉलेजमध्ये परीक्षेत नापास झाले आणि त्यानंतर ते घरी परतलेले नाहीत। त्या मुलीचा एका मैत्रिणीला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की तिचे 4 विषय बॅक राहिलेत आणि समोरचा माझं ॲडमिशन होते की नाही याबाबत तिला खूप म्हणजे तिला खूप संभ्रम वाटत होतं। त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये सुद्धा होती। तपास चालू आहे सध्या,
त्यांची अजून माहिती भेटलेली नाही. तपासामध्ये जसं निष्पन्न होईल त्या दिशेने तपास करण्यात येईल. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेचा कळस बघायला मिळतोय. नागपुरात आई-वडिलांनी भूतबाधेतून मुक्त करण्याकरता केलेल्या मारहाणीत 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. शुक्रवार आणि शनिवार रात्री पालकांनी काळ्या जादूच्या नावाखाली मुलीला मारहाण केली. पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि मावशी प्रिया बनसोड यांना अटक केली. सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे आणि त्यांची पत्नी रंजना चिमणेंना आपल्या 6 वर्षाच्या मुलीला भूतबाधा झाल्याची शंका होती. त्यांनी मुलीला डॉक्टरकडे न नेता एका भोंदूबाबाच्या सल्ल्याने तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले. शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दाम्पत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूतबाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली 6 वर्षाच्या मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. घाबरलेल्या आईवडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली, मात्र उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झालेला होता. बातमी नंदुरबारमधून आहे. नंदुरबारमधील बालविवाहांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाच्या 2.5 वर्षांमध्ये 18.96% जवळपास 19% बालविवाह झालेत. हा आकडा 9,983 इतका आहे. राज्यात आतापर्यंतच्या बालविवाहाची ही सगळ्यात मोठी नोंद आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे यातील 4.37% म्हणजेच 2,305 महिला 18 वर्षाच्या आतच गर्भवती किंवा 2 मुलांची आई झाल्याचं समोर आलंय. या आकडेवारीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. बालविवाह रोखण्याकरता अनेक संस्था काम करतात, जनजागृतीही केली जाते, मात्र तरीही लपून छपून हे बालविवाह केले जात आहेत. यापुढे असे बालविवाह होणार नाहीत यासाठी काळजी घेणार असल्याचं प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलंय. जिल्ह्यामध्ये महिला बालकल्याण विभागाने याबद्दल माहिती घेतली असता की अल्पवयीन मुलींचे काही विवाह झालेले आहेत. नक्कीच याची आपण पूर्ण तपासणी करत आहोत. आलेला डेटा खरा खोटा तोही तपासत आहोत आणि आपण यापुढे बालविवाह होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी मॅडम असतील, आम्ही असतील, सर्व विभागांच्या एक बैठका घेऊन यापुढे बालविवाह शक्यतो होणारच नाही आणि होत असतील तर वेळेवर त्यांच्यावर कारवाई कशी होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत. नंदुरबार जिल्ह्यामधल्या तळोदा, अक्कलकोट, धडगावमध्ये तर 75% मायग्रेशन होतं 8 महिने आणि मग या मायग्रेशनमधून महिलांचं शोषण सुद्धा समोर आलं. म्हणून मग लवकर लग्न करण्याची परंपराही समोर आली. दारिद्र्यातनं लवकर लग्न करणं, आपल्या घरातला खाते तोंड कमी करणं, या सगळ्या याच्यामधून हे दुष्टचक्र उभं राहिलं. हे दुष्टचक्र जर आपल्याला भेदायचं असेल तर नुसत्या समाजाची जबाबदारी नाही तर सरकार आणि प्रशासनाची पण जबाबदारी आहे. अपहरण झालेल्या एका 7 वर्षाच्या मुलीचा तब्बल 9.5 वर्षांनी शोध लावण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. 22 जानेवारी 2013ला अंधेरी इथं राहणारी 7 वर्षांची चिमुकली बेपत्ता झाली. अखेर आता तिच्या आई आणि भावंडांशी भेट घालून देण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. या अपहरण प्रकरणी पोलिसांनी हॅरी डिसूजा आणि त्याची पत्नी सोनी या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी आईस्क्रीमचं आमिष दाखवून तिचं अपहरण केलंय. या दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं, त्यामुळे त्या दोघांनी या मुलीला आपल्याजवळ ठेवलं. तिचं नाव बदलून ॲनी केलं. दरम्यान 3 वर्षांनी दोघांना मूल झालं. त्यानंतर मात्र या दोघांनी ॲनीचा छळ सुरू केला. अखेर हा सगळा प्रकार समोर आला. मेरे को हॉस्टल में डाला गांव में डालने के बाद वहाँ पे 1 साल पढ़ी 2वीं तक. पढ़ने के बाद जब उनकी बेटी हुई तो फिर मेरे को निकाल दिया. निकालने के बाद मारना शुरू, गाली देना शुरू, लात से, बेल्ट से, बेलन से मारना शुरू कर दिया. और 3 दिन पहले अचानक हमको एक इन्फॉर्मेशन है कि एक लड़की है वो जू में काम कर रही है मेड का, और शायद उसके बोलने से मुझे ऐसा लग रहा है कि वो किधर से भी उसको किडनैपिंग की हुई लड़की है. तो हमने तुरंत इन्फॉर्मेशन मिलने के बाद उसमें हमने इमीडिएट एक्शन लिया. हमारा टीम फॉर्म की, एक टीम हमने उधर जू में भेज दी. दूसरी जो सस्पेक्टेड थे जिन्होंने किडनैप किया, हमको मालूमात पड़ी थी, उनके घर पे भेज दिया. और हमने फिर हमारी टीम ने लड़के को ताबे में लिया. उसको ताबे में लेके इंट्रोगेशन करने के बाद मालूम कि वो वही लड़की है कि 2013 में स्कूल में से मिसिंग हुई थी. 4 मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयानं वरिष्ठ IAS अधिकारी मारुती सावंत
यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। मार्च महिन्यात हा प्रकार उघडकीस आला। या प्रकाराबाबत मुख्याध्यापिकेने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मार्च 2015 मध्ये सिंहगड पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला होता। नंतर त्याला महाराष्ट्र राज्य सरकारने निलंबित केले होते। यानंतर पोलिसांनी या तपासावर देखरेख ठेवलेली होती। डहाणूत जबरदस्तीने धर्मांतरणाचा डाव उधळण्यात आलाय। या प्रकरणी 4 मिशनरीजना अटक करण्यात आली आहे। आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमचे सगळं दुखणं बरं होईल असं सांगून पैशाचं अमीष दाखवत जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा डाव आखण्यात आला होता। पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यामध्ये धर्मांतरणाची समस्या जुनी आहे। एका मृत कुटुंबाच्या नावाने लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मे महिन्यात ठाण्यातील कुटुंबाचा नेपाळमधील विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अंत झाला होता। त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून 2 महिन्यांमध्ये तब्बल 14,60,000 रुपये काढून घेण्यात आले। तसंच त्या मृत व्यक्तीच्या नावे कर्ज देखील काढल्याचं उघड झालंय। हा सगळा प्रकार सायबर क्राईमचा असल्याचा संशय आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू झालेला आहे। बीड जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। 7 महिन्यांमध्ये तब्बल 218 जणांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे। त्यात जवळपास 2 कोटी रुपयांना या भामट्यांनी गंडा घातलाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील वाल्मिक मावस्कर यांना कॉल करून तुमचं क्रेडिट कार्ड सुरू करायचं आहे म्हणून OTP विचारत क्रेडिट कार्ड आणि अकाउंटवरील 50,000 रुपये काढल्याचा प्रकार घडलाय। वाल्मिक यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर विभागामध्ये तक्रार केली आहे। ऑनलाईन एक कॉल आला होता आणि कॉल आल्यानंतर त्यांनी मला एक OTP विचारला आणि OTP विचारल्यानंतर त्यांनी माझ्या खात्यातून काही पैसे काढले आणि त्यामध्ये डेबिट कार्डचे त्यांनी 20,106 रुपये त्यांनी काढलेले आहेत। तसेच क्रेडिट कार्डचे सुद्धा काही ट्रान्झॅक्शन त्यांनी काय केलेले आहेत त्यामध्ये काढलेले आहेत। तशी ऑनलाईन रक्कम न दिसल्यामुळे ती रक्कम ते सांगू शकत नाही। बीड पोलीस दलातर्फे मी बीड मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो का त्यांनी या पुढे डिजिटल काही व्यवहार करताना सजग राहणं जरुरी आहे। KYC किंवा याच्या कोणताही अपडेट वगैरे असेल तर आपण क्रॉस व्हेरीफाय करणं जरुरी आहे। सजगता बाळगा आणि सायबर क्राईमपासून वाचा हाच मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो। आता बातमी आहे गोंदियातून एका गरीब शेतकऱ्याने नियमित वीज बिलाचा भरणा करून सुद्धा सरासरी बिलाच्या नावावर चक्क 54,920 रुपयांचं बिल त्याला पाठवलं गेलंय। हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वीज पुरवठा खंडित करण्याचा दम शेतकऱ्याला दिला जातोय। हनुमंत ठाकरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। परिणामी महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे आत्महत्या करण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे। लाइन का बिल भरो, मैंने बोला कि 54,000 रुपया आएगा तब भरूंगा, अभी मेरे पास में ही नहीं है। तो बोले 10,000 रुपया भरो बोले, फिर बाद में किस्ती के सामान बोले भरना बोले। मैं कहाँ से लाऊंगा बोला, जायदाद बेचूंगा, ज़मीन बेचूँ, क्या बेचूँ मैं, अभी कहाँ से दूंगा। और 54,000 अभी कितने महीने का है? 1 महीने का। बातमी पंढरपुरातून आहे। पंढरपुरामध्ये वृक्ष लागवड योजनेत बोगस मजूर दाखवून सुमारे 1,25,00,000 आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचं समोर आलं। या प्रकरणी पंढरपूरमधील सामाजिक वनीकरण विभागाच्या 3 अधिकाऱ्यांसह 8 जणांविरोधात पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने पंढरपुरामध्ये खळबळ माजलेली आहे। पंढरपुरातले सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी 33 कोटी वृक्ष लागवड योजनेत संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार पंढरपूर न्यायालयात केली होती। न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली। पंढरपूर पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर अहिरे, वनमजूर अंबांना जेऊर यांच्यासह इतर 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत वन खात्याचे 3 अधिकारी यांच्या विरुद्ध 1,25,00,000 रुपये अपहार झाल्याबाबत
विविध कलमा अंतर्गत पंढरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास PSI भिंगारदेव साहेब करत आहेत. पुढची बातमी आहे भारताची चिंता वाढवणारी. पाकिस्तान श्रीलंकेनंतर आता भारताशी खेटून असलेल्या बांगलादेशमध्ये आर्थिक संकट गहिरं झालंय. बांगलादेशमध्ये महागाईनं कळस गाठलाय. बांगलादेशमध्ये इंधनाच्या दरात एका रात्रीत 50% वाढ झाली आहे. बांगलादेशच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वाधिक इंधन दरवाढ ठरली असून रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर रांगा पाहायला मिळतात. इंधन दरवाढी विरोधात ठिकठिकाणी बांगलादेशची जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. जाळपोळ आणि आंदोलनं करण्यात येत आहेत. बांगलादेश सरकारकडून मात्र ही दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे केल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय बांगलादेशवर IMFच्या $772 मिलियन कर्जाचा डोंगर आहे. गेल्या 3 वर्षात बांगलादेशात विजेचं संकटही गहिरं झालेलं आहे. श्रीलंकेपाठोपाठ बांगलादेशही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. शेजारील राष्ट्रांमध्ये आर्थिक उलथापालथ होत असतानाही भारतात महागाई नियंत्रणात असल्यानं सर्वसामान्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत राष्ट्रध्वजाची विक्री आणि वितरण सुलभ रीतीनं करण्याकरता सगळ्या पोस्ट ऑफिस 15 ऑगस्टपर्यंत सुटीच्या दिवशी सुद्धा कार्यरत असतील. या सार्वजनिक मोहिमेला पाठिंबा देण्याकरता देशभरात सर्व डिलिव्हरी टपाल कार्यालयं आणि इतर महत्त्वाची टपाल कार्यालयं कार्यरत असणार आहेत. सार्वजनिक सुटीच्या दिवशीही टपाल कार्यालयातील किमान एका खिडकीद्वारे राष्ट्रध्वज विक्रीकरता विशेष व्यवस्था केली जाणार आहे. आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना बडोद्याच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली. सरकारतर्फे हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेत मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हा आकडा सुद्धा तयार केला. एक स्टिपुलेटेड टाइम में 400 बच्चों ने 75 इयर्स ऑफ इंडिपेंडेंस का एक फॉर्मेशन बनाया और उसका हमने एरियल व्यू से पूरी फोटोग्राफी की है, जिससे बच्चों में भी काफ़ी उत्साह बढ़ा है और पूरे शहर में काफ़ी लोगों ने उसकी काफ़ी अच्छी प्रशंसा भी की है. राजधानी दिल्लीमध्ये हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत सातत्याने कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनी हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत मॅरेथॉनचं आयोजन केलंय, ज्यामध्ये शेकडो लोकांनी सहभाग घेऊन समाजाला देशभक्तीचा संदेश दिला. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के हर घर तिरंगा अभियान को लेकर के कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ने आज से दिल्ली सहित पूरे देश भर में तिरंगा महोत्सव मनाना शुरू किया है. आज दिल्ली के कैनॉट प्लेस में सबसे पहले मैराथन रैली निकाली जा रही है कि लोगों में देशभक्ति का जज्बा है, चाहे वो छोटा बच्चा हो या कोई भी व्यक्ति हो, सब तिरंगे को लेकर के अपनी शान, तिरंगे की गरिमा में सब लोग जिस उत्साह से जुटे हैं, मैं समझता हूं पूरे विश्व में 75 वर्षों में ये पहला मौका है जब अपने प्रधानमंत्री के आह्वान पर पूरा देश एकजुट होकर के तिरंगे के सम्मान में खड़ा हुआ है. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.